बालविवाह प्रतिबंध आणि अल्पवयीन मातांच्या सुरक्षिततेबाबत महात्मा फुले समाजसेवा मंडळ संस्थेनं केलेल्या पाठपुराव्यास मोठं यश मिळाल्याची माहिती रजनीगंधा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. मदत कार्याबरोबरच व्यापक स्वरूपात समाज प्रबोधन हे देखील करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेस वामन बावळे यांची उपस्थिती होती. आज आपण पत्रकार परिषद घेतले. बालविवाह प्रतिबंधक अभियान हा मुख्य विषय आमचा आहे. सध्या सोलापूरमध्ये वर्तमानपत्रात तुम्ही बातमी वाचतच असाल. त्या बातमीच्या पाठीमागे नेमकं काय रहस्य आहे किंवा ते कशा उजेडात आल्या याविषयी आम्ही या ठिकाणी आलेत. माझ्या शेजारी बसलेल्या महात्मा फुले समाजसेवा मंडळ करमाळा जिल्हा सोलापूर या संस्थेचे त्या जिल्हा समन्वयक आहेत रजनीगंधा गायकवाड म्हणून आहे. तर त्यांचं मनोगत तुम्हाला सांगतो. 1998 कलम 15 नुसार आम्ही ती माहिती मागितली होती की विवाह नोंदणीमध्ये किती बालविवाह आहेत. तर त्यांनी आम्हाला काय केलं की कायद्याचं अज्ञान असेल बहुतेक त्यांची किंवा नजर चुकीने त्यांनी आम्हाला ती माहिती दिली. त्यामध्ये अल्पवयीन मातांची माहिती आली. अल्पवयीन माता म्हणजे नेमकं काय की बाबा त्यांना एक समज झाला की अल्पवयीन आहेत म्हणजे 100% यांचा बालविवाह झालेलाच आहे. त्याच्यामध्ये पीडितही असू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यातून पण आलेल्या असू शकतात. हे त्यांना माहीत नव्हतं. मग त्यांनी आम्हाला ती माहिती दिली. आम्हाला 30 तारखेला संध्याकाळी ती माहिती भेटली. त्यानंतर आम्ही तत्काळ म्हणजे पोक्सोचा जो 19 आणि 21 कलम आहे त्यानुसार आम्ही तत्काळ ती माहिती संबंधित यंत्रणेला कळवली. त्यानंतर 31 तारखेला आम्हाला 30 तारखेला संध्याकाळी भेटल्यानंतर आम्ही 31ला ती माहिती सर्वांना मेलद्वारे कळवली संबंधित विभागाला. पण ते पाहिजे तशी दाद गेली नाही. मग त्यामुळे आम्ही तीच माहिती रिपीट रिवाईज करून 7 एप्रिलला जिल्हाधिकारी साहेबांना मेल पाठवला आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगालाही पाठवला. त्यावर दखल घेऊन त्यांनी त्याची म्हणजे प्रकरणाचं गांभीर्य बघून त्यांनी लगेचच सर्व सूत्र म्हणजे सर्वांना अहवाल मागवला की नेमकं काय आहे हे प्रकरण म्हणून. तर त्यामध्ये असं दिसून आलं की 86 बालमातांची यादी आम्ही त्यांना दिली होती. त्याच्यामध्ये गोपनीयतेचा कोणताही आम्ही भंग केला नव्हता. कोणत्याही सार्वजनिक माध्यमांना किंवा कुठेही सार्वजनिक होईल आणि त्या पीडितेची ओळख डिस्क्लोज होईल असं आम्ही केलं नव्हतं. त्याच्यामुळे जे लोक त्या यंत्रणेमध्ये काम करतात त्या लोकांनाच आम्ही ती माहिती दिली होती. आणि काही ठिकाणी आम्ही असं ऐकलं होतं की संस्थेकडून गोपनीयतेचा भंग झाला, परंतु संस्थेकडून आम्ही कोणत्याही प्रकारचा गोपनीयतेचा भंग केलेला नव्हता. सरळ आम्ही ती माहिती पोलीस स्टेशन, CP ऑफिस, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग आणि त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि बाल कल्याण समिती ह्यांना दिली होती. आमचा उद्देश हाच होता की बाबा ही जर माहिती आपल्या हाताला लागली तर ह्याच्या मागे आता ही रजिस्टर्ड माहिती आहे. अजून किती तर अशा अनरजिस्टर्ड मुली असतील की ते नाहीच आहेत. त्याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला होता की बाबा महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाला पाठवली म्हणजे दखल घेतील. त्याच्यानुसार जिल्हास्तरीय चौकशी समिती सुद्धा गठीत झाली होती. वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल संबंधित विभागाचे अहवाल मागवण्यात आले की तुम्ही काय कार्यवाही केली ह्याच्यावर मेल भेटल्यापासून प्राप्त झाल्यापासून 7 तारखेचा. त्यानुसार त्यांनी संबंधित विभाग त्याच्यावर कार्यवाही करते. आणि आता असं आहे की चित्र असं झालंय की बालविवाह भरपूर प्रमाणात होतात परंतु यंत्रणेला माहीत होत नाही. मग तेच समाज प्रबोधन करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धाही आयोजित केल्या. असं नाही की संस्थेने फक्त माहिती बाहेर काढली, संबंधित यंत्रणेला दिली, कामाला लावलं विभागांना, असं नाही की त्याच्यावर प्रबोधन सुद्धा होणं गरजेचं आहे. आता वैद्यकीय अधिकारी आहेत परंतु पाहिजे तसं त्यांना ज्ञान नाहीये कायद्याचं. आमचा प्रयत्न तो देखील आहे की त्यांना कायद्याचं प्रशिक्षण जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि आमच्या संयुक्त विद्यमाने एक चांगलं प्रशिक्षण घेऊन आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यामध्ये प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे की त्यांना ती जिथं की गर्भवती माता ह्यांची नोंद होते. जसं की आशा वर्करकडे त्या ANC असतात तेव्हा नोंद होते. अंगणवाडी सेविका त्यांना पोषक आहार देतात तेव्हा त्यांची नोंद होते. त्यावेळेला जर त्यांचं वय परफेक्टली म्हणजे कायदा काय सांगतोय की आधार कार्ड हे व्हॅलिड धरूच नका तुम्ही वयासाठी, कारण आधार कार्डमध्ये भरपूर फ्रॉड होतात. त्यामध्ये जन्माचा दाखला, बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला हे व्हॅलिड धरा म्हणतात. परंतु आपल्या इथं आधार कार्ड सरळ धरलं जातं की नाही आधार कार्ड आहे ओके म्हणतात. मग तेच आता आम्ही प्रशिक्षण देऊन त्यांना की बाबा ही माहिती यंत्रणेपर्यंत कशी पोहोचवायला पाहिजे. जे यंत्रणेपर्यंत पोहोचली आहे, लेखी आहे तुमच्याकडे सगळी रेकॉर्ड आहे परंतु यंत्रणेपर्यंत पोहोचली नाही आणि ते यंत्रणेपर्यंत पोहोचली नाही अनावधानाने आमच्या हाताला लागली आणि आमच्या हाताला लागल्यामुळे आम्ही तत्काळ ते संबंधित यंत्रणेला कळवलं. आणि ज्यांना ज्ञात आहेत आणि त्यांनी तसे विवाह केले हे काय ह्या तुमचा कामाचा भाग नाहीये, फक्त माहिती तो भाग आमचा नाहीये, यंत्रणेचा आहे की पोलीस व्हेरिफिकेशन. तुम्हाला का साधारण अंदाज आला असेल ना बघितलं? अंदाज म्हणजे त्याच्यात एक सरांनी जसं पोलीस आयुक्त सरांनी जसं प्रसार माध्यमांना माहिती दिली की नाही 34 प्रकरणात आम्ही चौकशी करतोय, अल्पवयीन माता आढळून आल्या, 10 प्रकरणामध्ये गुन्हे नोंद झाले.
असं सरांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली होती आणि तो अहवाल पूर्णपणे गोपनीय असतो, तो कोणालाही हे करू शकत म्हणजे माहिती देऊ शकत नाही. तर तुम्हाला असं उलटा कोणी त्रास दिला का की तुम्ही ही माहिती हे का दिली किंवा तक्रार का दिली? नाही, आम्हाला असं कोणीही काय? त्रास दिलेला नाही तसा. तसं. हा. म्हणजे जे झालं त्याच्यात उच्च शिक्षित किंवा डॉक्टर किती जबाबदार आहेत किंवा जबाबदार म्हटलं आता ते 86 महिला आहेत, हा. सॉरी 86 अल्पवयीन माता आहेत. तर त्यामध्ये 86 अल्पवयीन माता ज्या लोकांनी त्यांची डिलिव्हरी केलेली आहे ते वैद्यकीय अधिकारी सगळे त्याच्यात असू शकतात. कायद्यामध्ये ते सगळे कायद्यात तोच आशा वर्करही त्याच्यात असू शकतात, अंगणवाडी सेविका जर ग्रासरूट पण लेवलला. हा सगळा गुन्हा अज्ञानापोटी घडलाय का जाणीवपूर्वक ही साखळी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे नेमकं मला प्रश्न आहे हे जे 86 जे सापडली यादी हा, काय हा. आणि त्याच्यात 34 आता गुन्हे दाखल होत आहेत, हा. तुम्हाला काय वाटतं? अज्ञान. अज्ञान आहे कायद्याचं म्हणून तुम्ही अज्ञान. प्रबोधन करायची गरज Yes. आहे. मागचे 3 वर्ष झालं आम्ही प्रबोधन करतोच आहे. ही माहिती मग आम्ही कमी पडलाय अर्थ तुम्ही आम्ही कमी नाही 86 केलं. त्यामध्ये फक्त आम्ही एकटं किती करणार तेवढंच अशा साध्याला तुमच्यासारखे पाहिजे. किती संस्था आहेत ज्या संस्था प्रबोधन- भरपूर आहेत, काम करणाऱ्या 2-3 आहेत असं मला आहेत? वाटतं. हा.